स्मार्ट अहमदनगर न्यूज। अवैध धंदे बंद करण्याचे पोलीस अधीक्षक यांचे DYSP यांना आदेश। कारवाई न झाल्यास विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र येथे आंदोलन करण्याचा रिपाईचा इशारा। पुणे पुरंदर तालुक्यातील सासवड जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्यात यावेत, याबाबतचे आदेश पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग राजेंद्र सिंह गौर यांना दिले। पुणे दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजी रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड यांच्या वतीने पुरंदर तालुक्यातील सासवड व जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील मटका, जुगार, बिंगो, चक्री, गांजा, हातभट्टी, दारू विक्री, ऑनलाईन मटका, हॉटेल धाब्यावरील अनधिकृतपणे मद्य विक्री, हुक्का पार्लर या प्रकारचे अवैध धंदे बंद करण्यात यावे। तसेच अवैध धंद्याला पाठबळ देणारे जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे यांची बदली करण्यात यावी व सासवड पोलीस स्टेशनने पकडलेला गुटख्याचा ट्रक कोणाच्या आदेशाने सोडला गेला त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक साहेब यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। तसेच यावेळी ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर भोर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र सिंह गौर यांना सासवड जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले व अवैध धंद्यांबाबत पुन्हा माझ्याकडे तक्रार येता कामा नये। तसेच प्रशासनातील कर्मचारी किंवा अधिकारी यांचा समावेश आढळल्यास कोणाची गय केली जाणार नाही अशी सूचना यावेळी केली। तसेच सासवड व जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील DB पथकात काम करणारे व दोन्ही पोलीस स्टेशनचे रायटर यांचा पदभार काढण्यात यावा अशी मागणी रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस विष्णुदादा भोसले यांनी केली। यावेळी रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष नाना डोळस, पुणे शहर अध्यक्ष किशोर पडागळे, राज्य सचिव सुभाष सहजराव, ॲडव्होकेट अरुण सोनवणे, संघटक सचिव गोविंद जगताप, सुनील जगताप, यशवंत भांडवलकर, नामदेव नेटके, सुधीर शेलार, स्टीवन जोसेफ, शकूरभाई शेख, सत्तारभाई शेख, जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा लक्ष्मीताई कांबळे तसेच जिल्हा उपाध्यक्षा सोनीताई जाधव, निलेश आगळे, अंकुश सोनवणे आदी मान्यवरांनी पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांची भेट घेतली। तसेच दुपारी ठीक 12 वाजता आंदोलनास सुरुवात करण्यात आली। यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी अखिल भारतीय कोल्हाटी डोंबारी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस मनोहर तातवडकर, पुरोगामी संघर्ष परिषदेचे युवक अध्यक्ष मनोज भिसे, विजय बगाडे, सचिन भोंडे, संदीप भोंडे यांनी आंदोलनास पाठिंबा दिला। यावेळी रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे महाराष्ट्र संघटक अमर कनोजिया, सिराज शेख, विशाल ओव्हळ, विशाल कांबळे, रवींद्र तांबारे, सोनल चौधरी, रुक्मिणी भांगे, गंगाधर ओव्हळ, शुभम कनोजिया, अनिल साळवे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सासवड जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद न झाल्यास जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे यांची बदली न झाल्यास व सासवड पोलीस स्टेशनने पकडलेल्या गुटख्याचा ट्रकची चौकशी करून संबंधितांवर कारवाई न केल्यास रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या वतीने कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी साहेब यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असे रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस विष्णुदादा भोसले व जिल्हा अध्यक्ष संतोष नाना डोळस यांनी प्रसार माध्यमांशी प्रतिक्रिया देताना सांगितले। प्रतिनिधी अशोक कुंभार। छत्रपती शिवाजी महाराजांचा अरे कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतंय घेत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही।